नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. काँग्रेसची सत्ता होती त्यावेळी आतंकवाद नक्षलवाद वाढला होता, तर भ्रष्टाचाराची परिसीमा गाठली होती. योगी आदित्यनाथ हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार दर्शन माने यांच्या प्रचारार्थ इचलकरंजी येथील थोरा चौकमध्ये आयोजित केलेल्या सभेमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की काँग्रेसची सत्ता होती त्यावेळी आतंकवाद नक्षलवाद वाढला होता, तर भ्रष्टाचाराची परिसीमा गाठली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतंकवाद नक्षलवाद व भ्रष्टाचारही थांबवला आहे. नरेंद्र मोदी या सरकारने गेल्या 10 वर्षात सबका साथ सबका विकास करून भारताला जागतिक पातळीवर उंचीवर नेऊन पोहोचविले आहे. भविष्यात देशाला आणखी प्रगती पथावर नेण्यासाठी मोदींचे हात बळकट करण्यासाठी धैर्यशील माने यांना निवडून द्या असे त्यांनी आवाहन केले आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने म्हणाले की पाण्याच्या प्रश्नावर काही मंडळी राजकारण करीत आहेत. इचलकरंजीच्या नागरिकांच्यासाठी पाणी योजना आणण्याचे माझे काम आहे. भविष्यात पिण्याचे पाणी नाही आणले तर भविष्यात कोणतीही निवडणूक लढणार नाही असा निर्धार धैर्यशील माने यांनी केला आहे. यावेळी धनंजय महाडिक, खासदार अनिल बोंडे, माजी आमदार सुरेशराव हाळवणकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत, विठ्ठल चोपडे, मिश्रलाल जाजू आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी खासदार निवेदिता माने, मंत्री गुलाबराव पाटील, सत्यजित देशमुख, माजी आमदार अमल महाडिक, हिंदूराव शेळके, अरुण इंगवले, रवींद्र माने, अशोकराव स्वामी, सुरेशदादा पाटील, सुनील महाजन, अमृतमामा भोसले, राजवर्धन निंबाळकर, पुंडलिकराव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. तर या सभेस नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.